नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या 1 महिन्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे राज्याचं राजकीय वातावरण तापलेलं होतं. स्पर्धा फक्त महायुती विरुद्ध महाविकास आघाडी न राहता दोन्ही गटांमध्ये मित्र पक्षसुद्धा एकमेकांशी भांडत होते. एका बाजूला शिवसेना आणि भाजप तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू होता, ज्यामुळे हिवाळी अधिवेशन सुद्धा याच भांडणात निघून गेलं. माध्यमांनीही याला निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनच पाहिलं, ज्यात अजून भर टाकायला मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीतला संघर्ष कमी करण्यासाठी परिणाम 21 डिसेंबरला घोषित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले, ज्यामुळे संघर्ष कमी न होता तो अजून वाढला. कारण ठरलेल्या वेळापत्रकानुसार 3 डिसेंबरला परिणाम लागले असते तर माध्यमांना लोकांमध्ये अजून जास्त संभ्रम पसरवता आला नसता. पण अखेर 2022 पासून रखडलेल्या निवडणुकांचे परिणाम लागले व त्यात महायुतीने 288 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी 207 संस्थांमध्ये विजय मिळवत क्लीन स्वीप मारली. पण यात वरून पाहता विजय महायुतीचा दिसत असला तरी मागच्या 1 महिन्याचा संघर्ष पाहिल्यानंतर हे परिणाम एकनाथ शिंदे व अजित पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीसांसाठी 3 कारणांमुळे, जे मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार, सर्वात जास्त समाधानकारक आणि पुढील 9 वर्षांची चिंता दूर करणारे ठरले. 2024ची विधानसभा निवडणूक होऊन महायुतीची सरकार स्थापन झाल्यापासून सत्तेचा जास्त वाटा आपल्याला मिळायला हवा, यावरून तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष होता व याला आपण स्वीकार केलं पाहिजे. तो संघर्ष पुरोगामी पत्रकारांद्वारे जितका दाखवला जातो तितका नसला तरी तो आहे आणि युती आघाडीच्या सरकारमध्ये तो असतोच. पूर्वी शरद पवार व काँग्रेस दरम्यानही होता व आज महायुतीमध्येही. या दोघांत फरक फक्त एवढाच आहे की काँग्रेस त्यावेळी भाजप एवढी शरद पवारांच्या तुलनेत मजबूत नव्हती. केंद्रातही शरद पवारांचं वजन महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा जास्त होतं. पण भाजपची केंद्रात व राज्यात अशी दोन्हीकडे ताकद मित्र पक्षांच्या तुलनेत कैक पटीने जास्त असल्यामुळे UPA सारखा संघर्ष आपल्याला NDA मध्ये पाहायला मिळत नाही. पण 2019ला उद्धव ठाकरेंनी दगा दिल्यामुळे अमित शहा व देवेंद्र फडणवीसांना 2.5 वर्षांनंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून बाजूला करून उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडावा लागतो. आणि त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा होती व 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाचं वचन अमित शहांनी आपल्याला दिलं होतं, असा खोटा प्रचार उद्धव ठाकरेंनी देशभरात केल्यामुळे अमित शहांच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न येतो व एकूण परिस्थितीच अशी बनते की भाजपचं श्रेष्ठ नेतृत्व एकनाथ शिंदेंना कमी आमदार असतानाही मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतं. आणि एवढंच नाही तर पूर्ण 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहून सरकारचं रक्षण सुद्धा करत होते की शरद पवारांना पुन्हा काड्या करण्याची संधी मिळू नये. ज्यामुळे एकनाथ शिंदेंना 2.5 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करण्याची संधी मिळाली व त्यातून ते राज्यव्यापी नेता झाले. त्यावेळी तुम्हाला आठवणीत असेल की जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाही जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट करायचे, कारण देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि शिंदे मराठा. त्यामुळे जातीचा अँगल सुद्धा शिंदेंच्या पारड्यात पडत होता. यात शिंदेंच्या बाजूला अजून गेम फिरला जेव्हा NDAला लोकसभा निवडणुकीत फटका बसला व याचं पूर्ण श्रेय माध्यमांनी जरांगे पाटलांना दिलं. ज्यामुळे येत्या निवडणुकीत आपण देवेंद्र फडणवीस म्हणजे एक ब्राह्मण व्यक्तीच्या नेतृत्वात लढलो तर आपल्याला फटका बसेल अशी समज काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची झाली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवतोय हे वारंवार स्वतः देवेंद्र फडणवीसांद्वारे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं गेलं. पण याचा हा अर्थ नव्हता की देवेंद्र फडणवीसांची काहीच किंमत राज्यात आता उरली नाहीये व एकनाथ शिंदेच एकमात्र राजनैतिक फोर्स महायुतीकडे उपलब्ध आहेत जी आम्हाला विधानसभा जिंकवेल. त्यासाठी संघ, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, भाजपचा कॅडर सुद्धा असे सर्वजण मैदानात काम करत होते. पण जेव्हा निवडणुकीचे परिणाम लागले तेव्हा पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की 2019 प्रमाणे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर मराठी जनतेचा पूर्ण विश्वास आहे. पण शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवतोय या घोषणांमुळे माध्यमांनी पूर्वीप्रमाणे
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं की भाजपला 2014 व 19ला नरेंद्र मोदींमुळे आणि 2024ला एकनाथ शिंदेंमुळे 100पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले. या देवेंद्र फडणवीसांचं काहीच योगदान नाही. आणि हा नरेटिव्ह मोडून काढण्यासाठी या स्थानिक निवडणुका देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. कारण यावेळी एकनाथ शिंदेंसोबत संघर्ष असल्याचं चित्र लोकांसमोर या माध्यमांनी मांडलं होतं, ज्यामुळे एकनाथ शिंदेंचा फॅक्टर तर आधीच बाद झाला. नरेंद्र मोदींसारखे राष्ट्रीय नेते स्थानिक निवडणुकीत येण्याचा काही प्रश्नच राहत नाही. जे काही राहतं ते फक्त देवेंद्र फडणवीस व भाजपची संघटन शक्ती व महायुतीने जिंकलेल्या 207 संस्थांपैकी 117 भाजपने जिंकून हे सिद्ध झालं की स्थानिक लेवलपर्यंत देवेंद्र फडणवीस लोकांना स्वीकार्य आहेत व तेच सध्या राज्याचे निर्विवाद नेते सुद्धा आहेत. त्यामुळे फडणवीसांना सर्वात पहिला फायदा हा झाला की यातून मित्र पक्षांना संदेश गेला की जनतेला फडणवीस हवेत, त्यामुळे लोकनेत्याच्या विरोधात आपण काड्या करू शकत नाही. आणि तरीही काही काड्या केल्याच तर पुढच्या निवडणुकीत याचा फडणवीसांनाच उलट जास्त फायदा होईल, तसा जरांगेंच्या शिव्यांमुळे विधानसभेच्या निवडणुकीत झाला. यातून येत्या 4 वर्षांसाठी महायुतीतला संघर्ष पूर्णपणे थांबण्याचं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होताना दिसतंय व यामुळे राज्यात विकास कामं करण्यात सारखे अडथळे सुद्धा निर्माण होणार नाही. दुसरा फायदा या निवडणुकींच्या परिणामांमुळे फडणवीसांना झालाय तो म्हणजे त्यांच्या विरोधातले सर्व विरोधक संपलेत हे आज सिद्ध झालं. आणि हे विरोधक फक्त राजकीय नाही तर प्रत्येक मुद्द्यावर स्वतःला ॲक्टिव्हिस्ट समजणारे सुद्धा सरकारच्या विरोधात जाताना पुढचे 4 वर्ष तरी 10 वेळा विचार करतील असे एकतर्फी परिणाम लागले. यामुळे विरोधी व सत्तेतील मित्र पक्षांची राजकीय शक्ती आता संपली आहे किंवा शांत झाली आहे. कारण त्यांना कळालंय की आपल्याला जे यश मिळतंय ते भाजप आणि देवेंद्र फडणवीसांमुळेच आहे व त्यांच्या विरोधात गेलो तर राजकीय पटलावर आपल्याला धोबी पछाड देणं भाजपसाठी आजच्या परिस्थितीत केंद्रापासून स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत इतके रिसोर्सेस असताना सहज शक्य. आणि अशा परिस्थितीत भविष्यातील संधी काबीज करण्यासाठी आज भाजपसोबत टिकून राहणं आपल्यासाठी आवश्यक आहे. व त्यामुळे त्यांच्या विरोधात जरांगेंना मदत करण्याच्या बातम्या ज्या मागच्या वेळी मुंबईत आंदोलनादरम्यान आल्या होत्या त्या आता पुन्हा येणार नाही. कारण आपल्याच पायावर दगड मारून घेण्यासाठी मित्र पक्षातील नेते ॲक्टिव्हिस्ट लोकांना निवडणुकीचे परिणाम पाहता मदत करणारच नाही हे स्पष्टपणे दिसतंय. ज्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जसं विरोधक संपल्यामुळे भाजपचं वर्चस्व निर्माण होऊन त्यांच्या पलीकडे जाऊन दुसऱ्या पक्षाला मत देणं त्या राज्यातील लोकांसाठी विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट झाली आहे, तसंच महाराष्ट्रात सुद्धा होताना दिसतंय. अगोदर हेच काँग्रेसच्या बाबतीत व्हायचं की नेता कोणीही असो, कुठलीही निवडणूक असो, पण हाताच्या पंजावरच मतदान करायचं ही सवय लोकांना लागली होती. आणि ही बदलायला भाजपला किंवा हिंदुत्ववादी विचारधारेला जवळपास केंद्रात 5 दशकं व महाराष्ट्रात बाळासाहेबांचा संघर्ष पकडला तर 3 ते 4 दशकं लागले. म्हणजे महाराष्ट्रात भाजपचं जे वर्चस्व वाढतंय ते संपवण्यासाठी कमीत कमी पुढचे 4 ते 5 दशकं लागतील. आणि ते सुद्धा तेव्हाच शक्य आहे जर विरोधी गटात शक्तिशाली नेते असतील. आणि जर भाजप 4 ते 5 दशक एक महत्त्वाची राजकीय फोर्स राहणार आहे, ती सत्तेत असेल किंवा एकाच बार विरोधात, अशा दोन्ही परिस्थितीत त्या पक्षाचा नेता म्हणून ज्याच्या पाठीशी जनसमर्थन सुद्धा आहे असे देवेंद्र फडणवीस येत्या भविष्यात महाराष्ट्र व देशाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. हे 2014 पासून झालेल्या निवडणुकीचे परिणाम व आता स्थानिक निवडणुकीच्या परिणामांनी समोर आणलंय. आणि आज गुजरात म्हणजे मोदी व मोदी म्हणजे गुजरात झालंय. तसाच 10 वर्षांचा काळ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अजून वेगाने वरती आणण्यासाठी फडणवीसांना सुद्धा मिळणार आहे. कारण प्रमुखतः शासन व्यवस्था किंवा कोणतीही व्यवस्था चालवण्याचे 2 प्रकार असतात. एक टॉप टू बॉटम किंवा दुसरी बॉटम टू टॉप. या टॉप टू बॉटम म्हणजे केंद्रीकृत सेंट्रलाइज शासन व्यवस्था. जसं शिवाजी महाराजांचं शासन होतं, त्याने वतनदारी व जहागीरदारी व्यवस्था पूर्णपणे बंद केली होती. सैनिकांना पगार देण्यापासून ते सर्व कामांची सूत्र आपल्या हातात ठेवली होती. व आज तसंच मोदींनीही सर्वाधिक कामं PMO मधूनच करवण्याचा प्रयत्न केला आहे. पण काम करवण्याचे आदेश दिल्यानंतर ते लोकांपर्यंत जमिनी स्तरावर पोहोचवण्यासाठी
भाजपकडे आपली स्वतःची व्यवस्थासुद्धा हवी. अनेकदा असं होतं की चांगल्या योजना राजकीय खुन्नस काढण्यासाठी काही विरोधी पक्ष मुद्दामून त्यांच्या मतदारसंघात किंवा राज्यात येऊ देत नाही, अडथळा निर्माण करतात. जसं उद्धव ठाकरेंनी मेट्रोच्या बाबतीत केलं होतं. त्याचा फटका त्यांना बसतोच, पण सोबतच समोरच्या पक्षालाही बसतो. ज्यामुळे विकास लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर वरून खालपर्यंत तुमची माणसं शासन व्यवस्थेत हवी, जी शीर्ष नेतृत्वाचे आदेश प्रश्न न करता मान्य करतील. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की लोकशाहीत खूप कामं होतात. अमेरिकेचं उदाहरण सुद्धा दिलं जातं. पण आपल्या देशातली लोकशाही ही सँडविच लोकशाही आहे. इथे शेकडो पक्ष आहेत, राजकीय कुटुंब आहेत, ज्यातला प्रत्येक जण फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो. त्यामुळे एकच पक्ष वरून खालपर्यंत सत्तेत असला पाहिजे जर तुम्हाला विकासाची गती वाढवायची असेल. आणि अशीच व्यवस्था स्थानिक निवडणुका जिंकल्यामुळे फडणवीसांच्या हातात आली आहे व याचा उपयोग करून विकास जसा आत्तापर्यंत जमिनी स्तरावर त्यांनी पोचवला व याच गतीने पुढचे 4 वर्ष काम सुरू राहिलं तर 2029च्या निवडणुकीत भाजपचा विजय कोणीच थांबवू शकत नाही. आणि भाजपचा विजय म्हणजे फडणवीसांचीही राजकीय शक्ती अजून वाढणार ही पक्की गोष्ट आहे. त्यामुळेच मित्रपक्षांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या परिणामाचा फायदा फडणवीसांना वैयक्तिकदृष्ट्या सर्वात जास्त झालेला व हेच आपल्याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा पाहायला मिळणार आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.